मोबाईलकडून मैदानाकडे चला. आपले मित्र, मार्गदर्शक, आयर्नमॅन आणि उत्कृष्ट जलतरणपटू दीपक भोसले यांचे नातू आज अनेकांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. अवघ्या 5 वर्षांच्या या चिमुकल्याला आजोबांनी लहानपणापासूनच स्विमिंग, ट्रेकिंग, स्केटिंग आणि विविध साहसी उपक्रमांची ओळख करून दिली. सातत्यपूर्ण प्रशिक्षणामुळे तो आज जलतरणात तरबेज झाला आहे. आज नाशिकच्या स्विमिंग पूलमध्ये त्याने तब्बल 50 फूट उंचीवरून आत्मविश्वासाने उडी मारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्याशी बोलताना त्याचे निरागस शब्द मनाला भिडणारे होते. तो म्हणाला, "मी बाबांना स्विमिंगमध्ये जिंकू देणार नाही." आणि लगेचच हसत म्हणाला, "स्विमिंग मला बाबांनी शिकवले." या बोबड्या बोलांमधून त्याचा आत्मविश्वास, कुटुंबावरील प्रेम आणि खेळाबद्दलची आवड स्पष्ट दिसून येते. या प्रसंगातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. आजच्या डिजिटल युगात अनेक मुले मोबाईल, टीव्ही आणि गेम्समध्ये गुंतून जात आहेत. त्याऐवजी त्यांना स्विमिंग, ट्रेकिंग, सायकलिंग, स्केटिंग, धावणे अशा मैदानी खेळांकडे वळवले तर त्यांच्यात शारीरिक क्षमता, मानसिक ताकद, आत्मविश्वास आणि धाडस विकसित होते. अशा उपक्रमांमुळे मुलांना संकटांचा सामना करण्याची तयारी मिळते आणि ते अधिक स्वावलंबी बनतात. आज आपण अनेकदा ऐकतो की पोहता न आल्याने अपघात होतात किंवा ट्रेकिंग दरम्यान अडचणी निर्माण होतात. मुलांना योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिल्यास ते स्वतःची सुरक्षा अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यामुळे पालक आणि आजी-आजोबांनी मुलांना मैदानी खेळांची गोडी लावणे ही काळाची गरज आहे. दीपक भोसले यांचे आणि त्यांच्या नातवाचे मनापासून कौतुक. आजोबा आणि नातवामधील प्रेम, जिव्हाळा आणि संस्कार यांचे हे सुंदर उदाहरण आहे. आजोबा म्हणजे नातवाचा पहिला मित्र, पहिला प्रशिक्षक आणि पहिला प्रेरणास्रोत. मुलांना मोबाईलपासून दूर नेऊन मैदानाशी जोडूया. निरोगी, धाडसी आणि आत्मविश्वासी पिढी घडवूया. संविधान न्यूजसाठी रामदास शीद, प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर.